सो काय झालं, आज नारळ पौर्णिमा असा तर तुमका नारळ पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज नारळ पौर्णिमेच्या निमित्त आम्ही नारळ भात बनवलं, तर तुम्ही त्याची रेसिपी तुम्ही बघा. चला मग स्टार्ट करूया. 1 वाटी तांदूळ घ्यायचा आणि त्याला धुवून घ्यायचं आणि मस्त 2-3 पाण्यात काढायचा आणि मग त्याच्यावर थोडं झाकण ठेवायचा. आणि मग तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असतात ते कापून घ्यायचे आणि टाकायचे. पण आमच्याकडे आता सध्या तर इथे बदाम आणि ह्याच असा काय बोलतात त्या काजूच असा, तो आम्ही टाकतो. पण तुमच्याकडे जेवढं असतं ते टाकून घ्या. आता आम्ही एक चमचा घी घेतलेला आहे, तूप घेतलं आणि काय आता मसाला वेलची टाकलेली आहे आणि मग आणि काजू आणि बदाम टाकून घ्यायचे आणि मस्तपैकी परतायचा. आणि राहिल्याने आपण जो भिजवून घेतलेला तांदूळ होता ते टाकायचं आणि परतून घ्यायचा. परतत राहायचं. आणि मग गुळ पावडर टाकायचे. 1 वाटी गुळ पावडर, 1 वाटी खोबरं, अजून असं तर अजून टाका तुमका वया तर. आणि 2 वाटी पाणी टाकायचा आणि मग ढवळून घ्यायचा. मस्तपैकी ढवळायचं. आणि मग हे वेलची पावडर टाकायची आणि जायफळ पावडर, आणि मग ते पण ढवळून घ्यायचं. आणि हळद टाकून घ्यायची आणि मीठ टाकून घ्यायची आणि परत ढवळून घ्यायचा. आणि मग कुकर बंद करून 2 शिट्टी झाल्यावर गॅस बारीक करायचा. सो गाइस, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा नारळ पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सो बाय गाईज. आणि नारळ भात कसा वाटला नक्की बनवून सांगा, कमेंट करून सांगा.